पतित तू पावना पावना, 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 म्हणविसी नारायणा रे, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा. तरी सांभाळी वचन, तरी सांभाळी वचन, तरी सांभाळी, तरी सांभाळी, तरी सांभाळी वचन. तरी सांभाळी, तरी सांभाळी, तरी सांभाळी वचन. ब्रीद वागविसी जाण, ब्रीद वागविसी जाण, ब्रीद वागविसी जाण, ब्रीद वागविसी जाण. पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा. नारायणा म्हणविसी नारायणा. नारायणा म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा रे, म्हणविसी नारायणा. याति शुद्ध नाही भाव, 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 याति शुद्ध नाही भाव. दुष्ट आचरण स्वभाव, दुष्ट आचरण स्वभाव, याति शुद्ध नाही भाव. शुद्ध याति शुद्ध नाही. याति शुद्ध नाही.
शुद्ध नाही, याती शुद्ध नाही भाव. दुष्ट आचरण स्वभाव, दुष्ट आचरण स्वभाव, दुष्ट आचरण स्वभाव, दुष्ट आचरण स्वभाव, मुखी नाम नाही, मुखी नाम नाही, मुखी नाम नाही, नाही, मुखी नाम नाही. कान्होपात्रा शरण पायी, कान्होपात्रा शरण पायी, कान्होपात्रा शरण पायी. पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, म्हणविसे नारायणा, म्हणविसे नारायणा, म्हणविसे नारायणा, नारायणा, नारायणा. सगळ्या साधनेचा खटाटोप शरण जाण्यात आहे. सगळ्या संतांनी वेगवेगळ्या तऱ्हांना सांगितलं आहे. आज रामदास स्वामी सुद्धा सांगणार आहेत आपल्याला. पण आता आपली प्रार्थना म्हणूया. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपण आता 14व्या दशकामध्ये हे आपले 4 समास आपले बघून झाले आणि याच्यानंतरचा हरिकथा निरूपण, अध्यात्म कथा निरूपण कसं करावं, कसं असावं याची आपण चर्चा करत आहोत. ह्या समासाची 4 बाईट साईज आपण त्याला म्हणू, किंवा थोडंसं आणखीन त्याचा हाय रेझोल्युशन मध्ये ते आपण गेल्या वेळी बघितले. आणि या सुरुवातीच्या 2 ओव्या की ज्याच्यामध्ये विषय प्रवेश आणि सूत्र या आपण त्याच्यावर गेल्या वेळी चर्चा केली. आणि त्यामध्ये सुद्धा या ज्या 2 ओव्या आहेत त्यातली ही दुसरी ओवी आहे. हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी, जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची. तर ह्या दुसऱ्या ओवीवर गेल्या वेळी आपण अधिक विचार केला. रामदास स्वामी ह्या पहिल्या ओवीचं हरिकथेचाच इन जनरल आधीच्या समासांमध्ये जो रेफरन्स दिलाय त्याच्याशी देणार आहे. पण आपण आधी सूत्र काय ते बघितलं. कसं काय करावं तर हरिकथा करावी. आता हरिकथा कशी करावी, आपल्या मनाला उल्हास येईल अशी कथा ऐकत असलो किंवा सांगत असलो, किंवा कसं आपल्या मनात उत्साहाने ते ऐकायला आपण बसावं किंवा सांगत. आणि काय उद्देशाने बसावं हरिकथा ऐकायला किंवा करायसाठी, की मला जेणेकरून रघुनाथ कृपेची पदवी, रघुनाथ कृपा मला कशी मिळेल,
दिवसेंदिवस मी भगवंताच्या कृपेला कसा पात्र होईन, असं मनामध्ये ह्या उद्देशाने जे जे काही आपण गीता वाचत असू, दासबोध वाचत असू, त्या उद्देशाने आपण हे करा. आणि त्याच्यावर लक्ष ठेवून आपण असं म्हटलं की अध्यात्म हे बुद्धी शुद्ध करण्याचे शास्त्र आहे. म्हणून हा विषय पुन्हा पुन्हा येतो. आणि त्यावर आपण एक आपल्याला चिंतनासाठी शुद्ध बुद्धी आणि प्रखर बुद्धी यामध्ये काय फरक आहे अशी आपण एक चर्चा केली म्हणा, किंवा असं बघितलं. पण आता याच्यावरच काही जणांचे बरेच प्रश्न आहेत, तर त्याच्यावर आता थोडी चर्चा स्वाभाविक आहे, कारण पण ते चांगलं आहे बघा. कुठल्या ना कुठल्या उद्देशाने असं आहे, आपल्या मनातले संशय गेले पाहिजे. ते पूर्ण गेले पाहिजे की त्या संशय केल्याने काय होतं, संशय जाण्याचा आग्रह का, तर त्याने मी माझं पूर्ण शक्तीनिशी त्याच्यामध्ये मी उतरू शकतो, सगळे संशय गेले की. तर एक 2-3 प्रश्न आहेत. ते म्हणले हे हनुमानजी आहेत, मग ते हनुमानजी म्हणले प्रखर बुद्धीचं लक्षण आहे का शुद्ध बुद्धीचं? खरं मला असं वाटतं माझं थोडं चुकलं की काय, कारण मी हे प्रखर बुद्धी आणि शुद्ध बुद्धी मी भेद करायला माझी बुद्धी शुद्ध पाहिजे ना, ताळ्यावर पाहिजे आधी. पण हे मी ऐकतो सगळं स्मार्ट माझा मुलगा जो तो आता मी आता गेल्या आठवड्यामध्ये या 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलांचा क्लास घेतला, तर ते पालक सांगतात माझा मुलगा काय स्मार्ट आहे, काय स्मार्ट आहे. आता ते 4 वर्षाची मुलं गोड असतात, सगळं छान असतं त्यांचं, पण त्यांना ते स्मार्टचं काय एक विशेष अट्रॅक्शन असतं पालकांना. ते काय, तर त्यांनी विचारलं आता असं आहे, हे हनुमंत आहे, त्यांना मी उत्तर दिलंच ते तुमच्याबरोबर शेअर करतो. हनुमंत हे शंकराचे अंशावतार म्हणून रामायणामध्ये गणले जातात. शंकर भगवानांना रामनाम त्यांच्या हृदयात अत्यंत प्रिय आहे. त्या रामावताराचा अगदी जवळून सहवास व्हावा म्हणून त्यांनी आपल्या त्यांनी हनुमंतामध्ये अंशावतार पत्करला. आता बघा ते कसं होतं, ह्या अर्थाने या सगळी बुद्धी जिथून निर्माण होते ते म्हणजे हनुमंत आहे. फक्त काय झालं, आपल्या भक्तांच्या सोयीसाठी त्यांनी ही वेंट थ्रू हार्डशिप. हनुमंत आपल्या पटावं म्हणून अवतार, आपल्या बुद्धीचं साधनेचं महत्व पटावं म्हणून. पण त्यांचं कसं होतं बघा, वाली आणि सुग्रीव, तर मग त्यांनी सेवा कोणाची केली, सुग्रीवाची केली. वाली प्रमुख होते, ते बलवान, जास्त बलवान होते, पण ते म्हटले ते त्यांना सत्य पटलं नाही बघा. ते सुग्रीव त्यांना काही सांगत होते सत्य, गैरसमज झाला, ते वालीनं पटलं नाही. त्यांनी सुग्रीवांची पत्नी सगळं सगळं गडप केलं, धनसंपत्ती. मग हनुमंतांनी कोणाला स्वामी म्हणून स्वीकारलं, जे कमकुवत असेल व्यवहार दृष्ट्या, पण त्यांनी सुग्रीवाला पत्करलं. खूप हाल अपेष्टा भोगल्या, पण त्यांच्या सांगण्यावर श्रीरामाला ते वेश पालटून सुद्धा भेटायला गेले. पण एकदा भेट झाल्यावर काय झालं, रामाची ओळख पटल्यानंतर त्यांचं सबंध आयुष्य पालटलं. त्यांच्या आतमधली जी बुद्धिमत्ता त्या अवतारामध्ये त्यांनी स्क्रिप्ट लिहिली आहे, शंकरांनी स्क्रिप्ट लिहिली आहे रामायणाची. त्यांनी स्वतः पाठ घेतलाय त्याच्यामध्ये शंकरांनी. पण त्यांनी त्या पात्राला कसं रंगवलंय की एकदा भगवंतापाशी चित्तवृत्ती लीन झाल्या की त्याच्यातली सगळी ब्युटी त्यातनं बाहेर आली. मग ते लंका जाळताना प्रखर बुद्धी, शुद्ध बुद्धी सगळं त्याच्यामध्ये झालं. सीतामाईंना म्हणले मी तुम्हाला हवं असेल तर आता इथून घेऊन जाऊ शकतो, पण त्यांनी रामाने मग सीतेलाही पळून नेलं असं होईल म्हणून म्हणले मी नेत नाही तुम्हाला. रावणाला रामानेच मारणं योग्य आहे. बघा त्यांनी कशा बुद्धी, किती तऱ्हेनं त्यांनी हे केलं. तर असं आहे. तर ते म्हणले, दुसऱ्या एकांशी बोलत होतो, ते म्हणले हे मला रामायणातलं नका सांगू हो, हे कथा पुराण. का म्हटलं तुमचा विश्वास नाही का रामायण कथा पुराणांवरती? नाही म्हणले, नाही माझा विश्वास. म्हटलं हरकत नाही, पण म्हटलं तुम्ही ते गणितज्ञ होते, ते गणित शिकवतात इथे आमच्या लोकल कॉलेजमध्ये.
तर म्हटलं तुम्ही गणितात तुम्ही एक्स मानतात का? म्हटलं एक्स तुम्ही गणितात क्ष असतो की नाही? मग तो म्हटलं तो क्ष खरा असतो का खोटा? म्हटलं तो व्यवहाराला उपयोगी पडतो की नाही, गणित सोडवायला उपयोगी पडतो की नाही क्ष? म्हटलं तसं ह्या गोष्टी आहेत, तुम्हाला जर बघा तर तरी पण म्हणलं ते पुराणातली नको. मग आता त्यावेळेस मला सुचलं नाही, पण नंतर आता आठवण झाली तर सांगतो. विनोबांची त्यांची एक लहानपणची आठवण त्यांनी सांगितली. मी शुद्ध बुद्धी आणि प्रखर बुद्धी सांगतोय हा. त्यांचं काय झालं, त्यांच्या दोन गोष्टी सांगतो, गोष्टीत गोष्ट. ते त्यांचं इतके त्यांची लहानपणी बुद्धी, फार त्यांची शुद्ध बुद्धी होती. पण कशी कशी त्यांनी लिहिलंय त्या आठवणीमध्ये. माझी म्हणे एका शाळेमध्ये माझ्यापेक्षा एका मजबूत मुलाशी मी मारामारी केली. आणि त्या मारामारीमध्ये माझ्या सदऱ्याची बटणं तुटली आणि मी मी त्याने पाडलं म्हणे मला. मी मार खाऊन म्हणजे काय असेल तर घरी आलो. त्या आईला कळलं माझ्याकडनं काहीतरी आपला मुलगा मारामारी मारामारी करून आला. एवढ्यात ज्याच्याशी मारामारी केली होती त्याचे वडील तक्रार घेत आले यांच्या आईंकडे आणि आईला सांगितलं की तुमच्या मुलांनी मारामारी केली, एवढंच नव्हे त्यांनी माझ्या मुलाला शिव्या दिल्या. तर त्या आईनं त्यांना सांगितलं, विनोबांना न विचारताच, माझा मुलगा शिव्या द्यायचा नाही असं सांगितलं. आणि नंतर म्हणे मग मला विचारलं, काय रे काय झालं, तू शिव्या दिल्यास का? विनोबा म्हणले नाही. तर आईना खूप आनंद झाला. आई की म्हणे, आणि विनोबाने लिहिलंय, मला त्याचा पण आनंद झाला. त्यांनी माझा मारामारीत मी हरल्याचा दुःख मी त्यात विरघळून गेलं माझं. ही शुद्ध बुद्धी आहे ही. आणि आईची खात्री होती त्यांच्यावरती. आता मुलं मारामारी करतात, होतात भांडणं, पण शिव्या देणं वाईट आहे. ते संस्कार वाईट आहेत ते. तर आईला किती खात्री बघा. म्हणले माझा विनय शिव्या नाही द्यायचा, मारामारी केली असेल पण माझा मुलगा शिव्या नाही द्यायचा. आता त्यांची थोडी गोष्ट पुढे चालवतो. तर त्यांच्या आईनं बडोद्याला असतानाची आठवण आहे त्यांची. त्यांचे वडील खूप हुशार होते. त्यावेळेस त्यांचं रसायनशास्त्रामध्ये, केमिस्ट्री, डाईज मध्ये त्यांचे खूप ते पारंगत होते आणि त्यांना बोलवलं होतं सयाजीराव गायकवाडनी त्यांच्या ह्याच्यामध्ये. ते पण उद्यमशील होते सयाजीराव गायकवाड. मराठी माणसांना त्यांनी, भारतीय माणसांना त्यांनी उद्योग क्षेत्रात पुढे आणलं. तर एकदा त्यांच्या आईंनी, तर विनोबांच्या वडिलांचा जास्ती काही उल्लेख येत नाही या अध्यात्माच्या त्यांच्या जडणघडणीमध्ये, विनोबांच्या लिखाणामध्ये. ते विद्वान होते खूप. तर त्यांच्या विनोबांच्या आईने एकदा संकल्प केला की श्रावण महिन्यामध्ये गणपतीला 1,00,000 अक्षता व्हायच्या. तर म्हणे आमचं ते 1,00,000 तांदूळाचे दाणे मोजण्याचं काम चालू होतं. वडील आले, म्हणले काय चाललंय विनया, काय करतोयस? अरे म्हणे मी तुला सोपी युक्ती सांगतो, एका मापामध्ये माप देतो, त्या मापामध्ये किती तांदूळ आहेत तो एकदाच मोज, आणि म्हणे तुझे सगळे तांदूळ भरभर मोजून मोजून होतील. हे 1,00,000 काय मोजत बसला? तर त्यांना आईनं सांगितलं होतं, एक एक अक्षता मोजताना, तांदूळ घेताना देवाचं नाव घेत मोजायचं असं. विनोबा काही बोलले नाही. आईला म्हणले असं झालं. मग म्हणे आई काहीच बोलली नाही, पण म्हणले तुला काय करायचंय? तर म्हणे मी ओळखलो. मी आयला म्हणलं नाही नाही, म्हणले बाबा काय आपण आपले भगवंताचं नाव घेत अक्षता वाव. तर प्रखर बुद्धी काय म्हणते, प्रखर बुद्धी त्याचा हेतू समजून घेत नाही की हे मी 1,00,000 तांदूळ कशासाठी वाहतोय. हा, चिंतन मनन, त्यातनं मन एकाग्र व्हायची एक उपाय त्याच्यात सांगितलं. 1,00,000 पटकन मोजणं असं नाही. प्रखर बुद्धीचं असं, दोन्ही बुद्धीच आहेत, पण प्रखर बुद्धी असं की ती हेतू समजेल तशी खात्री नसते त्या बुद्धीला. शुद्ध बुद्धी खरी. मग समजा आता शुद्ध बुद्धी कोणी म्हणले, कोणी गप्प बसला काही, त्यांनी काय म्हणतं इम्प्रेसिव्ह नाहीये म्हणून ते का माहित नाही. म्हणत प्रखर बुद्धीचं खूप अट्रॅक्शन असतं खरं, पण ते शुद्ध बुद्धीचं आणि लोकांमध्ये दरारा असतो प्रखर बुद्धीचा. ते एक उदाहरण आणखी आता विनोबांचं सुद्धा त्यातल्या तर जुनं उदाहरण झालं. अगदी अलीकडलं उदाहरण सांगतो.
एक रामकृष्ण मिशनचे स्वामी आहेत. त्यांना त्यांचं जडणघडण कशी झाली, त्यांचा कधी या अध्यात्म मार्गावर विश्वास कसा बसला. त्यामुळे मी नवीन नवीन होतो, अध्यात्मामध्ये आलेलो नवीन, अजून ब्रह्मचारी नुकता झालो होतो. तर म्हणजे शुद्ध बुद्धी आणि प्रखर बुद्धी दोन्ही एकत्र काय ते सांगतोय. तर मला म्हणे माझे जे गुरु होते, जे शिकवायला होते, ते वयाने वयस्क होते स्वामी, त्यांच्याविषयी मला खूप आदर होता, खूप आदर होता. आणि मग म्हणे बाकी आता तिथे बेलूर मठामध्ये इतरही स्वामी खूप होते, काहींच्या स्वभावाप्रमाणे, काहींचा दरारा वाटे, काहींना कसं वाटे. ते एकदा म्हणे हे माझे आचार्य तिथे होते, तेव्हा मी त्यांना नमस्कार करायला तिथे गेलो. म्हणजे नमस्कार झाल्यावर एरवी काही बोलायचे नाही, तेव्हा ते दुसऱ्या एका स्वामींशी बोलत होते, यंग स्वामींशी. तेही म्हणे चांगले होते खूप. तर हे यांचे स्वामी, जे वृद्ध स्वामी होते, त्यांनी मला विचारलं, काय रे, नमस्कार करून झाल्यावर, काय रे, माझ्याविषयी तुला काय वाटतं? ते म्हणले, असं विचारल्यावरती म्हणजे मी अपेक्षाच नव्हती माझी काही, तर मी गडबडून गेलो आणि माझ्या तोंडातनं काय शब्द पडले म्हणे, माझं तेव्हा माझं माझं भान नव्हतं मला. मी बोलून गेलो की माझ्या मनातलं सगळं तुम्हाला कळतं असं मला वाटतं, माझ्या मनात जे काही आहे ते सगळं तुम्हाला कळतं असं वाटतं. आणि म्हणे ह्याच्याविषयी काय वाटतं, हे दुसरे स्वामी बसले होते, त्यांच्याविषयी काय वाटतं. पण मला कळेना काय चाललंय, मी आणखीन गडबडून गेलो. पण मी म्हटलं तेही थोर आहेत, त्यांनाही माझ्या मनात काय आहे ते कळतं, पण त्यांची मला भीती वाटते, तुमची नाही वाटत, असं म्हणले. असं उत्तर दिल्यावर त्यांचे आचार्य काय म्हणले माहितीये त्या दुसऱ्या स्वामींना, बघ म्हणे मी तुला काय सांगत होतो ते खरं आहे की नाही. म्हणजे मला कळेना की हे काय चाललंय. पण म्हणे आता विचार करता असं वाटतं की माझ्या मनाचा माझ्या आचार्यांनी कसा उपयोग करून, नाही त्यांनी तो म्हणे प्रश्न माझ्या मनात टाकला, कळतं एवढंच नव्हे, ते माझ्या मनाला वळण द्यायचं काम करतात. ती शंका माझ्या मनात टाकली आणि त्यांना ते उदाहरण द्यायचं होतं त्या दुसऱ्या स्वामींना. ते उदाहरण माझ्या हातनं मला एक म्हणे ते प्याद म्हणून त्यांनी वापरलं अध्यात्माचा धडा द्यायला त्या दुसऱ्या माणसाला. पण हे पटलं पाहिजे हो मनाला, की असं एक माझ्या 5 इंद्रियांपलीकडे काहीतरी आहे आणि त्या त्या तत्वाला मला शरण जायचंय, हे पटायला पाहिजे ना आधी मला. तर मग म्हणून संशय जात नाहीत बघा आपले. पण आता हे असं आहे की हे त्यांनी स्वतः सांगितलं, तर मग बघा की कसं आहे, ते त्यांच्यापाशी शुद्ध बुद्धी प्रखर बुद्धी सगळं काही होतं आणि असा आपला हा विषय चाललाय म्हणून त्या दुसऱ्या स्वामींपाशी कदाचित नुसती प्रखर बुद्धी असेल, जे काही असेल ते आपल्याला त्या खोलात जायचं नाहीये. आपल्याला फक्त हे बघायचं आहे की माझी बुद्धी शुद्ध कशी होईल, तो फक्त विषय आहे. आता हे एवढं विवेचन पुरे. आता आपण पुढे चालू. आता आपण पहिल्या ओवीवरती की मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न सावध होऊन विचक्षण परिसोन आता. आता मी तुम्हाला सांगतो. आता असं आहे, बरेच वेळा आपण प्रश्न केला असेल आपणच विसरतो. पण रामदास स्वामी विसरले नाहीये. तर आपण असं करू, या प्रश्नावर थोडा आधी विचार करू. हरिकथेबद्दल रामदास स्वामींनी खूप सांगितलंय. तर सुरुवात पहिल्यांदा मी आपली नजर टाकली अगदी सुरुवातीला मूर्ख लक्षण दशकामध्ये जे स्वामींनी आपले गुणवर्णन केले आहे, त्याच्यामध्ये आपण चिंतन, आपली साधना कशी करावी त्याबद्दल रामदास स्वामी म्हणले, हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये, प्रपंच बळे. म्हणजे आज मला वेळ नाही, आज खूप काम आहे म्हणून माझा जप माझा राहता नाही का. परमार्थास मोडू नये, प्रपंच बळे, हरिकथा सांडू नये. हरिकथा हे उपासनेचं एक साधन आहे. मग आता ही उपासनेचं साधन आहे, त्याचा अगदी योग्य रेफरन्स नवविधा भक्ती मध्ये चा समाज जो आहे, नवविधा भक्तीचा कीर्तन भक्ती लक्षण कीर्तन वर्णन करण्यामध्ये,
ते काय सांगतात, आपल्या सुखस्वार्थ म्हणजे माझा खरा स्वार्थ म्हणजे माझा सगळ्यात जास्ती मला लाभ कुठून होणार आहे, हरिकथा केल्याने होणार आहे. आपुलिया सुखस्वार्थ केलीच करावी हरिकथा, हरिकथे वीण सर्वथा राहोची नये. बघा इतकं महत्व आहे त्याचं. प्रसंगे हरिकथा करावी, सगुणी सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. आणखीन एका ठिकाणी म्हणणार आहे, सगुण रक्षुण निर्गुण बोला. की किती त्यांचा उद्देश परिपूर्ण आहे. प्रसंग पाहून हरिकथा करावी, सगुणी सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. मला असं वाटतं आजचा जो समाज आहे त्याचं बळ, त्याचा रेफरन्स या नवदा भक्तीमध्ये जो आहे त्यांनी सूत्र सांगितलं, याच्या पूर्ण विवेचनावरती एक्सप्लेनेशन या 17व्या ओवीच्या बीज ओवी असल्यासारखी आहे. मग ते स्वतःच एक्सप्लेनेशन देतात. सगुण कथा म्हणजे काय? सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावे. सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावे. हे कधी निर्गुणाचा प्रसंग असेल तर, पण त्याचं सगळं विवेचन आज रामदास स्वामी आपल्याला स्वतःच सांगणार. सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावे, ह्या सिद्धांताचा आज खूप विस्तार येणार आहे. आणि त्यानंतर मग आता मी पुढे फास्ट फॉरवर्ड करतो की रामदास स्वामींचं महत्व आपण बघतो की रामदास स्वामींसारखं प्रॅक्टिकल कोणीच नाही. का बरं? काय प्रॅक्टिकल म्हणजे काय? तर त्यांनी या भीम दशकामध्ये राजकारण आणि महंत लक्षण हे जे 2 समास होते, 5वा 6वा, त्यामध्ये आणि साधनेला पूर्णता परिपुष्टी देणारे विवेक आणि वैराग्य दशकातले माझ्या साधनेची प्रचिती कशी पाहावी, प्रत्यय निरूपण समास, आणि ती प्रचिती येण्यासाठी माझे प्रयत्न योग्य दिशेने चाललेत का नाही हे कळण्यासाठी यत्न निरूपण समास आहे. तर त्यातल्या 2 ओव्या आपण बघूया. त्याच्यामध्ये सुद्धा हरिकथेबद्दल त्यांनी सांगितलंय. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. आता राजकारण म्हणजे आपण ज्या अर्थाने राजकारण म्हणतो त्या अर्थाने नाही, पण या साधकांचा एक पण समूह असतो की नाही, त्या समूहाचा हेतू उद्देश तो व्यवस्थित राखणं हे त्याच्यामध्ये परम कर्तव्य आहे. नाहीतर आपण एक वाहवत जातो बघा, की पॉप्युलर गोष्टी करायच्या नादात आपण वाहवत जातो. तर तसं न व्हावं. मुख्य हरिकथा निरूपण, आणि ते मुख्य हरिकथा निरूपण आहे का नाही हे समजण्यासाठी सर्व सावध पाहिजे. हरिकथा निरूपण नेमस्तपणे म्हणजे सचोटीने, राजकारण वर्तायाचे लक्षण तेही असावे. म्हणजे हरिकथा निरूपण हे मुख्य करत असताना नेमस्तपणे सचोटीने त्या समुदायाचं नेतृत्व, यू शुड नो दी, ते म्हणतात काय आजकालच्या भाषेमध्ये, यू शुड नो द पल्स ऑफ पीपल अराउंड यू. त्यांचा अंदाज एक तुम्हाला आला पाहिजे की तुम्ही कसं करायला पाहिजे. आणि मग या विवेक वैराग्य याच्यात काय म्हणले? हरिकथा निरूपण बरेपणे राजकारण, प्रसंग पाहिल्या विण सकळ खोटे. आय शुड बी अवेअर ऑफ इट. आता समजा एक तुम्हाला उदाहरण सांगतो. गुरुजींचा प्रसंग पाहिल्या विण सकळ खोटे म्हणजे बघा, त्यांचा पूज्य गुरुजींचा दिल्लीमध्ये एक ज्ञानयज्ञ होता, आणि त्यांनी त्या यज्ञाच्या कमिटीने सांगितलं की आम्हाला मुख्य पाहुणे म्हणून एक त्यावेळेचे प्रसिद्ध राजकारणी, आता मी नाव नाही सांगत, ते त्यांना बोलवलं. तर स्वामीजी म्हणले, अरे त्यांना कशाला बोलव, त्यांचा म्हणे वेळ नसतो, आयत्या वेळी कॅन्सल करतील, काहीतरी होईल, तुम्ही त्यांना नका बोलव. नाही नाही म्हणे, त्यांचा स्वतःचा खूप अभ्यास आहे. पण त्यांना किती वेळ बोलायला सांगितलंय? नाही म्हणे, त्यांना 10 सांगितलंय, 10 मिनिटं का असं काहीतरी सांगितलं. मग ते ज्ञानयज्ञ सुरू करायच्या आधी म्हणले, म्हणे त्यांनी जे मुख्य पाहुणे आहेत त्यांनी सांगितलं, मला 10 मिनिटं नाही, मला 15 मिनिटं बोलायला तुम्ही परवानगी द्या.
कारण त्यांना सांगितलं होतं चिन्मय मिशनचे कार्यक्रम वेळेवर सुरू होतात आणि वेळेवर संपतात सुद्धा. तर मला स्वामीजी म्हणले असं करत जा. ठीक आहे म्हणलं, तर बघूया काय होतं, असं म्हणले, बघूया काय होतं. आणि स्वामीजीच सांगत होते. पण ते आले उशिरा, आधी 5-10 मिनिटं उशिरा आले. आणि त्यांनी 10 मिनिटं त्यांना वेळ दिली होती, तर त्यांचं भाषणच 50 मिनिटं झालं. मी म्हणे बसलो होतो. मग मी म्हणे काही नंतर भाषण केलं नाही. त्यांना सांगितलं आज आपला म्हणे सामोपचारात वेळ गेला. या माझ्या प्रवचनाचा या 7 दिवसाचा यज्ञ चालू आहे, त्याचा विषय असा असा आहे, आपण जास्ती चर्चा उद्या करू. आणि म्हणे एक मी भजन गायलं 2-3 मिनिटं आणि संपवलं. असं हे अगदी बघा, हे बोलतं चालतं उदाहरण आहे. प्रसंग पाहिल्या विण सकळ कोटे. म्हणले म्हणे मी पण असं आणखीन 1 तास बोलत बसलो असतो, श्रोत्यांची परीक्षा होती की नाही म्हणे. तर म्हणे मला काय, मी म्हणे थोडक्यात सांगितलं, माझा काहीच नाही तोटा झाला. असं आहे. बरेपणे अवेअरनेस पाहिजे, अवेअरनेस. आलियाचे समाधान हरिकथा निरूपण सर्वदा प्रसंग पाहोन वर्तत जावे. बघा, ही जी समर्थांनी जी लक्षणं सांगितली आहेत, ती सगळी लक्षणं घडतात की नाही. मी शिवानंदांचं उदाहरण दिलं, सगळी लक्षणं त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतात. आता या 2 ओव्या ज्या कोट केल्या, राजकारण महंत लक्षण प्रत्यय निरूपण, याच्यामध्ये मुख्य हरिकथा निरूपण आहे. पण किती वेळा सांगितलंय, सावधपण सावधपण, प्रसंग पाहिला विण सकळ कोटी, सर्वदा प्रसंग पाहोन वर्तत जावे. याच्या इतकं प्रॅक्टिकल उपदेश तर कुठेच मिळणार नाही बघा आपल्याला. इतकं प्रॅक्टिकल आहे ते. हरिकथा करावी, पण ती कशी करावी त्याचं आता निरूपण आपण या समासात बघणार आहोत. पण आधी आपल्याला बजावून सांगितलंय. आणि हरिकथेला फाउंडेशन हे निर्गुणाचं असावं, पण तो आपला अल्टिमेट सिद्धांत आहे. तर आता इथपर्यंत आपलं झालं. तर तुम्हाला आणखीन एक सांगतो. एकांशी बोलत होतो, ते म्हणले तुम्हाला एक हरिकथाला निर्गुणाचा पाया आहे असं मी आत्ता विधान केलं, त्याच्यावरनं म्हणजे असं का. तर असं आहे, आपण जे दर्शन मान्य केलेलं आहे ना आपल्या मनाने, संतांनी सगळं निर्गुण दर्शन मान्य केलेलं आहे. आणि समोर जे बसले श्रोते त्यांच्याकडे बघून ते त्याप्रमाणे सगुण किंवा निर्गुण सिद्धांत गप्पा वगैरे करत असतात, जे चर्चा करत असतात. आपली जेवढी शक्ती असेल त्यानुसार ते सांगत असतात. पण आपल्या दर्शनानुसार आपल्या मनाची तयारी होत असते. तर कसं आहे बघा, आता एक परवा दिवशी निवडणूक झाली ना, मग तर काही निकाल काही जणांना पसंत पडले, काही जणांना पसंत नाही पडले. तर ठीक आहे, त्याच्यात आपल्याला पडायचं नाहीये. तर इथे आम्ही एक व्यायाम करायचा एक क्लास तिथे आहे. आता आमच्या इथे एक असोसिएशन आहे, तिथे आहे, तिथे जातो मी आणि मेधा. तर तिथे एक जे येतात त्या बाई, व्हाईट कोकेशन अमेरिकन आहेत, त्यांना या पार्किंग लॉटमध्ये भेटल्या. त्यांना आपलं सहज मेधाने विचारलं, कशा आहात तुम्ही, काय सांगत्या, इतका हवाल दिला, आय मीन डिस्पेअर, अमुक तमुक, डोळे त्यांचे पाणावलेले, अगदी काय झालं. तर त्यांना या म्हणे गॉड मस्ट बी डेड. मी म्हणे काल माझ्या चर्चमध्ये गेले आणि त्या प्रीस्टला सांगितलं मला प्रायव्हेट ऑडियन्स पाहिजे. त्याच्यापाशी सांगितलं की देवाने कसं घडलं हे असं. आणि तो गॉड म्हणे नक्की मेलेलाच पाहिजे, गॉड इज डेड, आय एम कन्व्हिन्स, असं असं त्या पुष्कळ. म्हटलं बापरे. त्यांनी विचारलं मला आपलं, म्हटलं आता आपण असं करू की भगवंताला प्रार्थना करू की आपल्या सगळ्यांना बुद्धी आपली टाळ्यावर ठेवूया, सगळ्यांची टाळ्यावर ठेवू दे, अशी आपण भगवंताला प्रार्थना करू. त्यावर पुण्या म्हणलं नाही नाही म्हणे, आय डोंट बिलीव्ह इन गॉड, गॉड इज डेड बाय नाव, मस्ट बी डेड. आता बघा असं आहे. मला आणखीन आता पुन्हा गोष्टी जास्त होत आहेत का, पण गोष्टीत गोष्ट सांगतो. मी गेले काही महिन्यापूर्वी सॅन अँटोनियोला होतो ना, तिथे एक अगेन टेक्सास बॉर्न व्हाईट अमेरिकन, त्याच्याशी ओळख वाढली माझी. तर त्याला मी आपलं सहज विचारलं की तू वेदांतामध्ये तू कसं काय, तुला कधीपासून रुची झाली. त्यांनी मला काय सांगितलं, तो स्वतः प्रेबेस्ट्रियन चर्चचा प्रीस्ट होता, पास्टर.
तो आणि त्याची पत्नी. पण म्हणले 2 आठवड्याच्या अवधीत त्याची पत्नी कॅन्सरनी निदान झाल्यापासून 2 आठवड्यात गेली. तर मोठा धक्का होता. तो म्हणला, तो धक्का मला जीसस इज युअर सोल सेव्हियर हे म्हणे मला पुरेसं नव्हतं माझं दुःख पचवायला. आणि मग मला आणखीन खोल उत्तर पाहिजे होतं आणि त्यासाठी मी वेदांतात आलो. आता बघा असं आहे, याचा अर्थ ख्रिश्चन धर्म उथळ आहे असा मुळीच अर्थ होत नाही. त्याला ते पसंत नव्हतं. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा खोल बुडी मारून सिद्ध पावलेले अनेक जण आहेत, त्याच्याबद्दल नाही. पण त्याला हे वेदांतानी त्याला आन्सर मिळाला. तर मी निर्णय काय काढला की आपण जेवढं आपण सिद्धांत समजतो, मग आपल्याला असं आहे आत्ता माझं भागतंय, मग ते आणखीन कठीण परीक्षा आली की आपला पाया पक्का पाहिजे. माझ्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंत माझ्या हितासाठी घडवून आणत आहे हे पूर्ण पटल्याशिवाय नाही. मग आता मग नाही तर मग असे काही काही वाक्य किंवा धक्का बसतो, मग देव आता नाहीच आहे का, असं कसं झालं, असं नाही. म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे आणि एक समर्थ म्हणा जे काही अद्वैत वेदांत आहे त्याला आपण अंगीकारलं पाहिजे. आता आपण बघूया हरिकथेचे महत्व आणि जरुरी. फार सुंदर ओव्या आहेत त्या आपण आता बघू. सोने, बघा ही कल्पनाच किती सुंदर आहे, किती काव्यमय आहे, मधुर आहे. सोने आणि परिमळे युक्षदंडा लागती फळे गौल्य माधुर्य रसाळे तरी ते अपूर्वता. आता सोनं मौल्यवान खरं, पण त्याला त्याला सुगंध नाही सोन्याला. किंवा ऊस, युक्षदंड ऊस, तर ऊसाला फळ लागत नाही, ते गवत जातीचं आहे, त्याला फळ नाही. पण समजा ऊसाला, आता ऊस गोड आहे, पण त्याला जर अशी कल्पना केली ऊसाला फळ लागलं तर किती मधुर असेल हो. साखरच साखर. गौल्य माधुर रसाळे परिते अपूर्वता. इतकं आपली साधना उपासना गोड करण्याचं सामर्थ्य या हरिकथेमध्ये आहे. तस्तैसा हरिदास आणि विरक्त. आणि हरिकथा आहे आणि जो हरिदास असतो ना तो साध्य आणि साधन एक होतात. साधक 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 साध्य आणि साधना हे तिन्ही एक होतात. भक्त भक्ती भगवान तिन्ही एक होतात. कारण शेवटी दर्शन अद्वैत दर्शन आहे. त्या हरिकथा तशी आहे असं एवढंच नव्हे, तो हरिदास सुद्धा इतका होतो. तैसा हरिदास आणि हरिदास आहे, प्रेमळ आहे, पण विरक्त आहे. ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, म्हणजे त्याच्या ज्ञानाला दर्प नाही, त्याच्या ज्ञानामध्ये अभिमान नाही. तो अरे मला बघा मी कशी विरक्त पावलो, तुम्ही काय, असं नाही. तो आपण समजून चालतो की आपण लहान आहोत अध्यात्मामध्ये, तर आपल्याशी प्रेमळपणे वागतो. व्युत्पन्न आणि वादरहित तरी हेही अपूर्वता. बघा आता आपलं मगाशी तेजवानंदांचा विषय निघाला, त्यांची एक आठवण सांगतो. ते त्यांच्या ब्रह्मचारी असताना भोपाळला पोस्ट झाले होते, तेव्हाची आठवण. म्हणजे तेव्हा तर म्हणे मी खूप बसनी रेल्वेनी थर्ड क्लास मधनं खूप प्रवास केलाय ना, म्हणजे लोक मला तऱ्हेचा प्रश्न विचारायचे. तर म्हणले एकांच्या घरी गेलो होतो, तर म्हणे ते मला म्हणले स्वामीजी तुमचं छान आहे हो, आमचा संसार इतका कठीण आहे की काय सांगावं, म्हणे खूप कटकटी असतात, तुमचं एक चांगलं आहे. तर स्वामीजी म्हणते, मी त्यांना त्या गृहिणींना सांगितलं, हो म्हणे माझं सोपं आहे म्हणूनच मी संन्यास ब्रह्मचारी मार्ग स्वीकारला. उगाच म्हणे म्हणून सोपं आहे म्हणूनच घेतला मी. ठीक आहे. तर त्यांच्याबरोबर जे होते ते सांगत होते. मग म्हणे नंतर 2-3 दिवसांनी कुठेतरी त्यांना आता ते बस बीस मध्ये भेटतात ना लोक, उगीच न मागता ऍडवाइस करतात. तर म्हणले त्यांना सांगत होते स्वामीजींना, म्हणे ब्रह्मचारी जी शादी कर लो, संसारामध्ये सुद्धा भगवंत आहे, उगाच म्हणे हे हार्ड कठीण मार्गाने जाऊ नका.
तर त्यांना स्वामीजींनी उत्तर दिलं, म्हणे सोपी गोष्ट सगळेच करतात, तर मी म्हटलं कठीण करून बघावं, म्हणून म्हणे मी ब्रह्मचारी झालो. तर त्यांच्या बरोबर होते ते गुरुजींना म्हणले असतील, "ओ म्हणे खरं काय आहे?" गुरुजी म्हणले, "अरे खरं काही नाही, खोटं नाही, वादरहित राहायचं हे खरं आहे. ते खरं आहे काय खोटं आहे तर त्याच्यात मुळीच पडायचं नाही. व्युत्पन्न आणि वाद रहित तरी हेही अपूर्वता." मला भाग्याने त्यांनी मोकळेपणे त्यांच्या आठवणी कधी सांगत असताना मला ते ऐकायचं भाग्य मिळालं. आणि त्याचं मला दासबोधाच्या ओव्या वाचताना पदोपदी प्रत्यंतर येतं. तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित तरी हेही अपूर्वता. रागज्ञानी ताळज्ञानी सकळ कळा ब्रह्मज्ञानी, निराभिमाने वर्तेजनी तरी हेही अपूर्वता. आता स्वामीजींना रागज्ञान ताळज्ञान आहे तुम्ही सर्व जाणताच, ब्रह्मज्ञानी आहेत, निराभिमानी वर्तेजनी तरी हेही अपूर्वता. मत्सर नाही जयासी जो अत्यंत प्रिये सज्जनासी, चतुरांग जाणे मानसी अंतरनिष्ठ. हे चतुरांग काय आहे तर चतुरांग असं आहे की हे परंपरेनं ज्ञान, विज्ञान, कला आणि लोकसंग्रह ही चार आस्पेक्ट्स, व्यक्तिमत्वाची चार अंग परंपरेनं आपण मानली आहेत. त्या हरिदास जो असतो त्याला ही सगळी त्याला जरूर असतात. लोकसंग्रह कसा करायचा तेही माहीत असतं, कुठे होला हो करायचं, कुठे वाद घालायचा नाही, कुठे खोलात जायचं, हे सगळं ताळ तंत्र त्यांना माहीत असतं. तर कसं बघा, आणखीन एक उदाहरण सांगतो, आता तो विषय आपला चाललाय म्हणून, की अपूर्व कसं. हे आता आपलं तुमच्यापैकी अनेक जण आता वेदांतचा अभ्यास केलेला समोर दिसत आहे. तुम्हाला ते तत्वबोध पुस्तक माहिती आहे का, ऐकलं असेल तुम्ही तत्वबोध शंकराचार्यांचं. तर चिन्मय मिशनचंही त्याच्यावर पुस्तक आहे. तर आत्ताची जी पुस्तक आहे ते यायच्या आधी एक दुसरं छोटी पुस्तकं होती. तर ती 2006 साली गुरुजींनी जेव्हा त्यांनी बॅच शिकवली तेव्हा ही नवीन आवृत्ती काढली. नवीन पूर्ण फुल्ली रिव्हाइज आवृत्ती आहे. ती जी प्रकाशित झाली होती आणि ते नुकती झाली होती 1 महिन्यापूर्वी. तर त्यांचे कोणतरी आले होते ज्ञानी संस्कृतचे पंडित, ते गुरुजींना ओळखत होते पुष्कळ. तर ते आले होते, त्यांना ती कॉपी त्यांनी घेतली असेल येता येता आश्रमामध्ये, त्यांच्याकडे कशी आली माहित नाही, पण त्यांचं एवढं बोलणं चालत तेवढं फक्त मला आठवते. ते गुरुजींना सांगत होते, ही म्हणे तुम्ही नवीन प्रत काढली आहे, त्याच्यामध्ये खूप चुका आहेत, प्रिंटिंगचे एरर आहे. तर आता असं आहे, गुरुजींचा त्यांचा परिचय असावा. ते म्हणले तुला किती चुका दिसते, अरे तुरे मध्ये त्यांची बोलणी चालली होती. म्हणजे तुला किती चुका माहित दिसत आहेत, म्हणजे मी त्याच्यापेक्षा जास्ती चुका मी तुला दाखवतो त्याच्यामध्ये. तर म्हणे हे ब्रह्मज्ञान शब्दाने पुस्तकात प्रिंट झाल्यावर ते म्हणे निम्म खाली आलं, त्याच्यात चुका होता. ते ब्रह्मज्ञानाची काय बरोबर आहे बघा. ते त्यांना एकमेकांना त्यांची योग्यता माहिती, पण त्यांना कसं उत्तर दिलं. पण हेच उत्तर ते प्रिंटरला देतील का? नाही. प्रिंटरकडनं सगळ्या चुका दुरुस्त करून नक्कीच घेतल्या त्यांनी नंतरच्या आवृत्तींमध्ये. पण चतुरंग ते चतुर कसे, सगळं त्यांना ज्ञान विज्ञान, आपलं ज्ञान कुठे कधी कसं वापरायचं हे सगळं त्या हरिदासाला माहीत पाहिजे. जयंत्यादिके नाना पर्वे, तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे, जेथे वसिजे देवादिदेवे, सामर्थ्य रूपे. या तीर्थ जयंत्या त्या सगळ्याचं म्हणे महत्व आहे. त्यांचं असं जे आता बघा, हे जे अद्वैत समर्थांचं आहे तर त्यांचं म्हणणं काय आहे की मनुष्य हा उत्सवप्रिय असतो. उत्साह नाही, उत्सवप्रिय. तर निरनिराळे उत्सव जयंत्या साजऱ्या करायला आवडतात, मग कराव्या जरूर. तीर्थक्षेत्राचं पण महत्व आहे. बऱ्याच जणांना आवड असते तीर्थ यात्रा करायची, करावी जरूर करावी.
पण तिथे काय जायचं म्हणे, जो म्हणे असे तीर्थ म्हणजे काय, तर बघा नारद भक्ती सूत्रामध्ये तीर्थाची अपूर्व एक सुंदर व्याख्या आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये तिथे म्हटलंय, हे तीर्थाला तीर्थ पण कोण आणतं, तर ते तीर्थी म्हणजे जे तीर्थामध्ये राहतात, देह आणि देही याची आपण बघितलं. मी देहात राहतो म्हणून मी कोण झालो, देही. तर तीर्थामध्ये राहणारे तीर्थी. तर त्या तीर्थामधले जे संत महंत राहतात ना, त्यांच्यामुळे त्या तीर्थांना तीर्थपड येत. हा. आणि त्या साधू संतांना रामचरित मानसमध्ये जशी आपली मोबाईल डिस्पेन्सरी असते ना, तसं त्या संतांना त्यांनी सांगितलंय, संत हे चालते बोलते तीर्थक्षेत्र आहे. तुम्हाला एखादा संत भेटल्यावर मग आता वेगळं आणखी कुठल्या तीर्थक्षेत्राला कशाला जायला पाहिजे. त्या संतांच्या पायाशी शरण जा, तुम्हाला तीर्थाला जाण्याचा पुण्य तिथे मिळेल. पण कोणाला जायचं असेल, कुठल्या भक्तांपाशी अशी इच्छा असेल, जरूर जावं. हे सगळं छान आहे, फक्त ते जाण्यामागे उद्देश आणि आपली ते विसरू नये मात्र. ठीक. पुढे, तया तीर्था ते जेन मानिती. आता समजा कोणाला आवडत नाही जायला, त्याला नुसतं शब्दज्ञानी मिथ्या म्हणती. त्यांना काय 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 शब्द ह्याच्यामध्ये काय तीर्थ जयंत्यांमध्ये काय ठेवलंय, तर समर्थांना ते मुळीच मान्य नाही. तया पामरा श्रीपती जोडेल कैचा. हा जो नुसता शब्दज्ञानी आहे त्याला समर्थ पामर म्हणतात, म्हणजे केविलवाणा म्हणतात, म्हणजे त्याला कधीच मिळणार नाही श्रीपती. निर्गुणने का म्हणे, का असं झालं, त्याला पामर का म्हटलं, त्याचं एक्सप्लेनेशन स्वतः समर्थ देतात. निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने. ब्रह्मज्ञाने म्हणजे अजून त्याला ब्रह्मज्ञान झालं नाहीये, पण या ब्रह्मज्ञानाच्या शब्दानी की तो देव सगळीकडे आहे हे नुसतं ऐकलंय, पण यात्रेला जायचं साहस नाहीये. कारण ते पहिली चिंता असते, मला चहा मिळेल का नाही सकाळी. या चिंतेपुढे म्हणतो नको. किंवा दुसरी गोष्ट, मला माझी उशी नाही मिळणार तिथे झोपायला. अशी काय इतकी देहाची माझी इतकी प्रियता आहे, देहप्रिय. मग त्याला तो आवरण कसलं देतो, ब्रह्मज्ञानाचं. म्हणून काय झालं, सगुणे नेले ब्रह्मज्ञान. हे ब्रह्मज्ञानाचे शब्दज्ञानी तो सगुण यात्राही करत नाही, तीर्थक्षेत्रालाही जात नाही. आणि निर्गुणाविषयी शंका संदेह संशय आपण आजच बघितलं थोड्या वेळापूर्वी, की सगळे संशय गेले पाहिजेत, कारण ते ज्ञान तर पेलत नाही निर्गुणाचं. म्हणून म्हणले, निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोन्हीकडे अभिमाने ओस केले. दोन्हीकडे मी वाया गेलो बघा. असं होऊ नये. पुढे असता सगुणमूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून उच्छेदिती तेची पडत मूर्ख. समर्थांनी मूर्खांची लक्षणं सांगितली, त्यानंतर शेवटचा समर्थ त्याच्यामध्ये पडत मूर्खांचं सांगितलं. त्याचं भाषांतर आहे, पडत मूर्ख म्हणजे लर्नेड फूल्स. लर्नेड फूल्स. कोण लर्नेड फूल, याची सुंदर डेफिनेशन आहे. पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून जे उच्छेदिती, तेची पडत मूर्ख. ऐसी न कीजे हरिकथा, अंतरपडे उभये पंथा. अंतरपडे उभये पंथा म्हणजे दोहीकडे अभिमाने वोस केले असं न व्हावं. परिस लक्षणे आता हरिकथेची, हे असं होऊ नये याची प्रस्तावना केली, की हे हरिकथेचं महत्व आणि हे सगळं घडणार नाही, अशी हरिकथेची लक्षणं असं ते सांगतायत. तो पुढचा विषय आहे, तो आपण आता पुढच्या वेळी बघू. मी इथे थांबतो आणि मग आपण काही चर्चा करायची असेल तर करू शकतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती
शांती शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। हरि ओम। थैंक यू।